श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला विशेष स्थान आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता, बुद्धी आणि सिद्धीचे देवता आहे. दर महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाचा व्रत केला जातो. त्याला आपण संकष्टी चतुर्थी असे म्हणतो. हीच चतुर्थी जर मंगळवारी आली तर आपण तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतो. या दिवशी व्रत केल्याने सर्व प्रकारचे विघ्न, बाधा दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. या दिवसाला इतके अधिक महत्त्व आहे की इतर चतुर्थीपेक्षा या चतुर्थीला सर्वोत्तम मानले जाते. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी व्रत केल्याने, गणपती बाप्पाची उपासना केल्याने जन्मजन्मांतरचे सर्व पाप नष्ट होतात. या दिवशी व्रत आणि पूजन केल्याने सर्व विघ्न, संकट आणि रोग दूर होतात. व्रत केलेल्यांना बुद्धी, बल आणि समृद्धी प्राप्त होते. हे व्रत विशेष करून संतान सुख, स्वास्थ्य आणि कार्यसिद्ध करण्यासाठी केले जाते. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो आणि मंगळाचा संबंध अंगारक आहे. यामुळे या चतुर्थीला अंगारकी असे म्हटले जाते. मंगळ ग्रहाची अशुभता दूर करण्यासाठी हे व्रत उत्तम मानले जाते. अंगारकी चतुर्थी तिथी आणि वेळ. अंगारकी चतुर्थी वर्षातून कितीही वेळा येऊ शकते. ही चतुर्थी कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष यामध्ये येणाऱ्या मंगळवारी येत असते. दोन्हीही पक्षात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत व पूजन विधी. अंगारकी चतुर्थीचे व्रत मुख्यतः सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून त्यानंतर संकल्प करण्याची परंपरा आहे. व्रताची विधी अशा प्रकारे आहे. प्रातःकाळी स्नान आणि संकल्प. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. भगवान गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापन करावे. त्यापूर्वी पूजनस्थान स्वच्छ करून घ्यावे. आता व्रताचा संकल्प करायचा आहे की आपण हे व्रत कशासाठी करत आहोत. उदाहरणार्थ, अंगारकी चतुर्थीचे व्रत मी विघ्नहर्ता गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी करत आहे किंवा करतो आहे. त्यानंतर गणेश पूजन. गणपती बाप्पाला लाल कपड्यावर स्थापन करा. त्यांना सिंदूर, दुर्वा, लाल फूल, मोदक आणि लड्डू अर्पित करा. गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश स्तोत्र यांचे पाठ करा. धूप, दीप यांचा वापर करून आरती करा. उपवास. या दिवशी सूर्योदयापासून चंद्रदर्शनापर्यंत उपवास केला जातो. पाणी, फळ आणि दूध यांचे सेवन या उपवासामध्ये केले जाते. परंतु काही लोक निर्जल व्रत देखील करतात. चंद्रमा पूजन आणि अर्घ्य. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर पाणी, तांदूळ, दूध आणि पुष्प अर्पित करा. चंद्राला अर्घ्य देऊन त्याचे दर्शन करून त्यानंतरच व्रत खोलले जाते. अंगारकी चतुर्थीची व्रत कथा. पौराणिक कथा. एकेकाळी अंगारक नावाचा ऋषी भगवान गणेशाचा परमभक्त होता. त्यांनी अनेक वर्ष कठीण तपस्या करून भगवान गणेशांना प्रसन्न केले. एक दिवशी शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजेच मंगळवारी अंगारक ऋषीने भगवान गणेशांचे पूजन केले. भगवान गणेश प्रसन्न होऊन त्यांना वरदान मागण्यास सांगितले. अंगारक ऋषीने विनम्रतापूर्वक म्हटले, हे प्रभू, तुम्ही प्रसन्न असाल तर या दिवसाला विशेष दिन घोषित करा. कारण कोणत्याही व्यक्तीने या दिवशी पूजन आणि व्रत केले तर त्यांची मनोकामना पूर्ण होईल. भगवान गणपतीने वरदान दिले. आजपासून ही तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि याला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाईल. या दिवशी माझे व्रत आणि पूजन करणाऱ्या भक्ताचे सारे पाप नष्ट होईल आणि त्यांना अखंड सुख समृद्धी प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण जाणून घेतली अंगारकी चतुर्थीची व्रतकथा. या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, त्याचे महत्त्व, पूजाविधी, व्रतकथा, अंगारकी चतुर्थीची तिथी आणि वेळ
या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.